देखो ना गाइस, देखो ना गाइस अब जा रहे हैं अभी घर पे जा रहे हैं। में आपको पता ही होगा, हे बघा मला ताज दिला त्याने पहिल्यांदा म्हणून किंग ऑफ मॅगी. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पटेल तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे बुधवार आणि डेट आहे 11 मार्च 2026. तर आज आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे लवकर. किती वाजता? 11 वाजता. म्हणजे लवकर उठलो होतो, 9 सव्वा 9 वाजता. पण फ्रेश होता होता आपल्याला टाईम होतो. जर कुठे जायचं असलं तर आपण ऑन टाईम असतात, नाहीतर घरी बसून बसून सर्व कंटाळा देतो. आता आज काय करण्याचा प्लॅन तर मिळत नाही. बोईसरला जायचं आहे, फक्त एक काम आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही मिळत. जर काय झालं तर ते तुम्हाला बघायला भेटतेच. आणि काल रात्री खूप लवकर व्हिडिओ संपवली, एडिटिंग वगैरे केली आणि काल रात्री लवकर झोपलो. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि मग थोडे व्लॉग्स बघू आणि मग आता आराम करू, कारण की संध्याकाळीच बाहेर निघूया. का ते तुम्हाला समजलंच असेल, गरमी किती वाढले. ब्लॅक कॉफी पिऊ आणि व्लॉग्स बघू आणि मग डायरेक्ट जेवू. आज जेवण जास्त जाणार, नॉनव्हेज आहे. ब्लॅक कॉफी पिऊन घ्या. आज जेवण में है चिकन और राइस. खाने के बाद ड्राई फ्रूट्स खा लो. मस्त घरी जेवलो आणि आता निघालोय बाहेर एक फटका मारायला. ऊन तर खूप आहे, उन्हात फिरून फिरून स्वतःचे स्किनची वाट लावतोय. त्याची मजा अलगच आहे. स्पॉन्सर असतील तर कोणी सांगा स्किन केअर साठी, पाठवा प्रोडक्ट्स पाठवा, आपण नक्कीच त्यांचं प्रमोशन करू. तुमच्या प्रोडक्टसाठीच मी काळा पडतोय, म्हणजे ते टेस्टिंग करून मी गोरा होईल. तर आता 4 वाजलेले आहेत आणि आता मी निघालोय बोईसरला. मी तुम्हाला अगोदर सांगितलंच होतं की मला एक बोईसरला काम आहे, तर मी त्याच्यासाठीच चाललोय. आणि बोईसरवरून जेव्हा येईल त्यानंतर पण एक काम आहे, पण ते फिक्स नाही मिळत. जर तिथेही गेलो तर तेही दाखवेल तुम्हाला. आता तर मी सध्या तरी एकटाच चाललोय, पण तेव्हा कोणतरी असेल सोबत. आणि कोण असेल ते तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायलाच लागेल, कारण की आता सांगेल आणि काम नाही झालं आणि मी गेलोच नाही, मग काय उपयोग. तर आता बोईसरला आलोच होतो, तर एक मस्त प्लॅन झाला. म्हणजे मीच विचार केला का आता बोईसरला आलोय तर मग चिंचणी बीचला राऊंड मारून येऊ, कारण की आपल्या व्लॉग मध्ये खूप वर्ष झाली चिंचणी बीच दिसलेला नाही मिळत. तर आज दाखवतो. आणि पालघर डिस्ट्रिक्ट मधला तो असा एक बीच आहे जिकडे बाईक्स आणि कार्स बीचवर जातात. बाकीच्या बीचवर जातात पण प्रॉपरली नाही जात. इथून पूर्ण रस्ता वगैरे आहे जाण्याचा, तर ते दाखवतो तुम्हाला पुढे. तर आता हळूहळू करत आम्ही पोहोचलोय, पण रस्त्याला खूप ट्रॅफिक आहे, कारण की आता 5 वाजून गेलेले आहेत ना. ऑलमोस्ट सर्वच जॉब वरून घरी जात असतील आणि घरी जाताना पण ट्रॅफिक तर लागणारच आहे. आता रस्ता खाली खाली दिसला म्हणून मी व्लॉग चालू केला, कारण की एका हातात मोबाईल पकडून गाडी चालवणं सोपं तर नाही मिळत. आता डायरेक्ट आपण भेटूया चिंचणी बीचवर. तर फायनली मित्रांनो पहा, समोर आहे चिंचणी बीच आणि आता आम्ही पोचलोय. अजून काय दाखवू तुम्हाला, थांबा थोड्या वेळात बीचचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. बघा, हाच एक असा बीच आहे जिथे आपण बाईक चालवू शकतात आणि तेच मी करतोय. सुकून मिळत आहे गाईस, ऐसे काम करते. मोटो व्लॉगिंग ऑन चिंचणी बीच आफ्टर लॉंग टाईम. पहिले पण एक व्लॉग केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकतात यूट्यूबवर, खूप जुना आहे, ज्यामध्ये आम्ही राईडवरून आलो होतो. बाकी तर स्टोरीज वगैरेच टाकलेल्या आहेत, नंतर व्लॉगिंग बंद केली होती. सनसेट फ्रॉम चिंचणी बीच. व्हॉट एन अमेझिंग व्ह्यू. काय खतरनाक सनसेट आहे. सर्वच बीचवरून ऑलमोस्ट मी तुम्हाला पालघरचे सनसेट दाखवलेला आहे. जर कुठल्या बीचवरचा राहिला असेल तर कमेंट करून सांगा, नक्कीच दाखवेल. मित्रांनो समोर सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता मी घरी चाललो आहे, कारण की मला दुसऱ्या इथे जायचं आहे, काम आहे. आता 7:30 वाजलेले आहेत आणि आता जस्ट बोईसर वरून आलो, म्हणजे चिंचणीवरून बोईसरला होतो. पण बोईसरला खूपच जास्त ट्रॅफिक असते या टायमाला, कारण की जॉब वगैरे सुटतात. आणि आता मी सरावली सोडलेली आहे, पण आता जो वातावरण झालेला आहे तो खूप चांगला आहे, कारण की सकाळपासून तुम्ही संध्याकाळी 6:30-7 सांगा तेव्हापर्यंत तुम्ही बाहेरच नाही निघू शकत. पण ह्या वातावरणात निघायचं बाहेर
सांगायला गेलं तर खूप बरं आहे, पण आपण व्लॉग नाही करू शकत कारण की पूर्णपणे अंधार असतो. अंधारात कायच व्लॉग करणार आहे जास्त. तर आता घरी जातो, फ्रेश होतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते आणि पाहूया कुठे गेलो तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. तेव्हापर्यंत सायनिंग ऑफ, हार्दिक पाटील, बाय बाय. आज जेवणामध्ये आहे अंड्याची भुर्जी आणि चपाती. आता जस्ट जेवलो आणि विचार केला एक राऊंड मारतो बाहेर. मस्त थंडावा आहे बाहेर आणि बाईकवर फिरण्यात मजा येत आहे, मजा. आता वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही चालल्यात कुठे कुठे असंच फेरफटका मारायला बोईसरला. ईस्टला आल्यात, ईस्टला. खूप दिवसानंतर या रोडला रात्री आलोय. आता या रोडला काय काय आहे आणि काय नाही ते तुम्हाला माहितीच आहे, तर तुम्ही थोडं गेस करा. गेस नसेल होत तर पुढच्या क्लिपची वाट बघा. मित्रांनो फायनली पोचलोय कुठे, मॅगडीला. हार्दिकदा आता आलेला आहे मॅगडीला. अशाच प्रकारे आम्ही पण सगळे आलेलो आहेत आता. तर मित्रांनो बघा, रात्री मॅकडॉनल्ड्सला आल्यात का आणि कशासाठी, तर एक रील शूट करायला. माझी रील शूट करायला तर मी येऊच नाही शकत. दाखवतो फ्राईज खायला. फ्राईज होय, काय कॉपीराईट लावते माझ्या व्हिडिओवर. फ्राईज चला मी आता टेस्ट करून दाखवते तुम्हाला मॅकडॉनल्ड्सचे फ्राईज. आणि हिलाच क्रेविंग होत होती म्हणून आम्ही आल्यात, बाकी काही विषय मिळत नाही. विषय अरे फुकटचं खातात तुम्ही. मी जे अरे बस 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 बस. तुम्ही असं करता अरे यार तो फ्राईज पण नाही ना. बस ना. त्यांना इकडे एक मिनिट, ही एवढी सेवा का तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही ना. फ्रेंच फ्राईज नंतर आलेलं आहे चॉकलेट शेक. पिना, अरे पिना यार, पिना. चॉकलेटचे कॉम्प्लिमेंटरी आहे कारण की हार्दिक पाटील बॉक्स पण होता ना म्हणून. ओह माय गॉड. पहिल्यांदा मॅगडीमध्ये आला आहे. हे बघा, मला ताज दिला त्याने पहिल्यांदा म्हणून, किंग ऑफ मॅगी. सांग ना, मी ब्लॉगर आहे म्हणून मला हा ताज दिलेला हा, आहे. मी व्लॉगर आहे म्हणून असं कोणाला देत नाही ताज, मला दिलेला आहे. आता ही बोलली म्हणून ते मला माहित पडलं की मी व्लॉगर आहे आणि मला ताज त्याच्यासाठी दिली. बरोबर ना. अजून आमची एक डिश यायची बाकी आहे, कारण की डिशवर डिश तुझ्यासाठी वाढतात, आपल्यासाठी माझ्यासाठी. बघा फ्रीमध्ये रिडीम केली 500. माझं खाते एक नाही 4 डिश नाही 5. मित्रांनो असे कांड मीच करू शकतो. आज पहिल्यांदा कॅमेरासमोर असं काही रेकॉर्ड करत आहे, नाहीतर मी बिहाइंड द सीन्स खूप काही करतो. ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल जर कोण कॅमेरामॅन असेल कधीतरी. फायनली गाईस, लास्ट डिशची की आता कप जाएगी हार्दिक. लास्ट डिश इयर. थंड थंड पिलेलं म्हणून ती बोबडी वळली. हसते ती. देखो ना गाइस, देखो ना. गाइस अब जा रहे हैं अभी. घर पे जा रहे हैं, ऐसे ही जाएंगे घर पे. रिएक्शन नोट करते लोग. हाँ, ऐसे ही जाने वाले हम लोग. मित्रांनो बघा, तुम्हाला सांगितलेलं मी घरी घालून जाईल, घरापर्यंत आहे. घातलेलं आहे, घरी पण घालून दाखवेल तुम्हाला. आता मी निघालोय घरी जाण्यासाठी. आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. मजाक मस्ती थोडीफार नाही, जास्तच झालेली आहे. बिहाइंड द कॅमेरा तर खूप झालेली आहे. आता निघालोय. निघाल्या पेट्रोलची कांडी जरा कमी दाखवते, तर पेट्रोल टाकू मग घरी जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही आलेले पेट्रोल पंपला. आता सर्व आमच्याकडे बघत होते, पण कॅमेरा चालू केला तर गाडीकडे बघायला गेलं. काय बघा, आम्ही मॅगडीचं प्रमोशन करत आहे. दोघांनी प्रमोशन कर. मॅगडीने आम्हाला पैसे दिलेले आहेत दोघांना, आम्ही फ्रीमध्ये नाही करत. मैगडी का प्रमोशन करने आती और इधर सबका रिएक्शन अच्छा रही थी, लेकिन अभी कैमरा चालू करती तो सबका रिएक्शन बंद हो जाता. सबका रिएक्शन उधर आगे देखती. तुम क्या बोलती, तुम पीछे बैठो चुपचाप. हम प्रमोशन कर रही यहाँ पे मॅगडी का. तर आता वाजल्यात 12:15 आणि मी घरी आलो तो 11:30 वाजता. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ताज घालूनच घरी येणार. घरापर्यंत काय, मी एडिटिंग करायला पण ताज घालूनच बसलो होतो. तर आजच्या व्लॉगमध्ये थोडीफार मस्ती तुम्ही बघितलीच असेल. याहून अधिक तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये बघायला भेटेल. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.
बाय बाय.